मनोज दादा जरांगे बोले और दल हले याच म्हणेप्रमाणे ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आणि सर्व पक्षीयाला सर्व धर्मियांना आव्हान केले होते की आम्ही म्हणजेच मराठा समाज जातीवादी नाही आणि जातीवादी नसल्यामुळं मी जरी महादेव मुंडे यांचा खून झाला आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर मी जातीवादी नाही हे सिद्ध करून दाखवील। आणि मित्रांनो, जी बैठक सर्व समाजाची बोलवली होती त्या बैठकीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपले मत व्यक्त केलं आणि संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनीही आपलं मत व्यक्त केलं। मित्रांनो, चला तर बघूया नेमकं मनोज दादा जरांगे पाटील काय म्हणाले आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काय सांगितलं। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव, मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, गेल्या 20 महिन्यापूर्वी परळी शहरामध्ये महादेव मुंडे यांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला आणि त्या खून एवढा भयानक होता की त्या खून 17 ते 18 वार होते आणि त्या वार केल्याच्या नंतर महादेव मुंडे यांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यू झाल्याच्या नंतर ज्या आरोपींनी महादेव मुंडे यांना मारलं होतं त्या आरोपींनी एक मानेचा तुकडा मासाचा तो घेऊन ज्या त्यांच्या मालकाने सांगितलं होतं की महादेव मुंडे यांचा खून करा, मारून टाका, त्या मालकाला दाखवण्यासाठी गोट्या गीते नावाचा जो आरोपी आहे त्याने 8 दिवस तो मासाचा तुकडा घेऊन फिरत होता। म्हणजे सिरियल किलर खुनी आहे आणि हा आरोपी किती डेंजर असेल हे म्हटलं चालेल। मित्रांनो, मनोज दादा जरांगे पाटील यांनी जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला जिल्ह्यातून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्याच वेळेस ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आवाहन केले की माझ्या पतीला मारून आज 19-20 महिने झाले आहे तरी देखील पकडले जात नाहीत आणि मी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेल्या 19-20 महिन्यापासून प्रयत्न करीत होते, परंतु मला मुख्यमंत्र्याचा वेळ भेटत नव्हता। आणि जसेच मनोज दादा जरांगे पाटील यांनी OSDला फोन केला, बोलले, त्याच वेळेस मला फक्त 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्याचा वेळ मिळाला आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटू शकले। मुख्यमंत्र्यांनी मला असा शब्द दिला आहे की मी कोणालाही पाठीशी घालणार नाही, जे आरोपी असतील ते आरोपी पकडले जातील आणि SIT चौकशीमार्फत आरोपी पकडले जातील आणि लगेच SIT स्थापन केली। मित्रांनो, हे बळ फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळं आहे। मित्रांनो, जरी ही लेक कोणाची तरी बायको, कोणाची तरी आई, कोणाची तरी मुलगी जरी असली आणि कुठल्याही समाजाची असली तर मराठा समाज कधीही तिला विसरणार नाही आणि तिला साथ दिल्याशिवाय राहणार नाही, असं मनोज दादा जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं होतं। आणि त्याच वक्तव्याची फेड त्याच वक्तव्याची आठवण म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांनी बीड जिल्हा सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोकांची एक बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये मनोज दादा जरांगे पाटील हे ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही मराठावादी नाहीत किंवा आम्ही कुठल्याही जातीवर अन्याय करणारे नाहीत। मराठा समाजात व्यतिरिक्त जे आमच्याकडं न्याय मागायला येतील, आम्हाला मदत मागायला येतील त्या लोकांना आम्ही मदत करतो। आणि मित्रांनो, त्यांनी असं सांगितलं की 8 दिवसात जर आरोपी पकडले नाही गेले तर बीड जिल्ह्यामध्ये एकही गाडी फिरवून देणार नाही, असं वक्तव्य मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलं आहे। आणि मित्रांनो, लोकांचं असं म्हणणं आहे किंवा असं लोक म्हणतात की लगेच 4-5 आरोपी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालू आहे आणि संशयित आरोपी म्हणून त्यांना बोलवण्यात आलं आहे आणि लवकरच जो गोट्या गीते आहे त्याला पण पकडलं जाईल। आणि असंही लोक म्हणतात की एक खूप मोठा मासा गळाला लागला आहे। मित्रांनो, तो नेमका मोठा मासा कोण आहे आणि महादेव मुंडे यांची हत्या केल्याच्या नंतर नेमकं त्याला काय फायदा होणार होता हेच आपल्याला
पुढील काळामध्ये बघायचं आहे. मित्रांनो, ज्या प्रकारे महादेव मुंडे यांचा खून झाला आणि तो खून कशामुळं केला, तर त्या परळीचे लोक असं सांगतात की फक्त 12 गुंठ्यामुळं महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला. आणि महादेव मुंडेंचा खून केल्याच्या नंतर आरोपी तर पकडलेच नाहीत, परंतु आणखी एक परळी शहरामध्ये खून झाला, म्हणजे बापू आंधळे यांचा. आणि ज्या माणसांनी बापू आंधळेला मारलं त्या आरोपीचे नाव आजपर्यंत नाहीत. आणि ज्या लोकांचा काही कुठंही संबंध नाही ते लोक जेलमध्ये बंद आहेत. त्यांच्यावर किती अन्याय चालू आहे. मित्रांनो, हेच जरांगे पाटील यांनी सांगितलं की इथून पुढं कुणावरही अन्याय होणार नाही आणि परळीची जी मुकदमाची गँग आहे ती आपण संपवल्याशिवाय राहायचं नाही. आणि सर्व पक्षीय सर्व समाजाने मोठ्या उत्साहाने त्यांना साथ दिली. मित्रांनो, हे बळ फक्त मराठा समाजाचंच नाही, तर जे मनोजदादा जरांगे पाटलावर प्रेम करतात त्या सर्वांची जीत आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपण महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये कोण आरोपी होत आहे नेमकं हेच बघायचं आहे. कारण SIT चौकशीमध्ये चांगल्याचे धाबे दणाणले आहेत असं जरांगे पाटील म्हणत होते. कारण चौकशी तर होणारच आणि आरोपीही अटक झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील आणि महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.